नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे। ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण विद्यार्थी मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील पुरंदर हायस्कूल म्हणजे एक अत्यंत नावाजलेलं शैक्षणिक संकुल आणि वर्षभर या संकुलामध्ये अनेक विविध उपक्रम पार पडत असतात। आज श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था जी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे, त्या संस्थेचं आपलं पुरंदर विद्या संकुल, ज्या संकुलाचा डोलार अत्यंत मोठा आहे आणि या संकुलामध्ये सर्वसामान्य घटकातून बहुजनातून अनेक विद्यार्थी येतात, शिक्षण घेत असतात आणि मग सर्व विद्यार्थ्यांची सर्व मुलांची परिस्थिती सारखी नसते आणि त्यामुळं अशा गरीब विद्यार्थ्यांसाठी, भूतपूर्व विद्यार्थ्यांसाठी एक मदतीचा हात म्हणून एक उपक्रम आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे आणि तो उपक्रम राबवला जात आहे, तो म्हणजे शैक्षणिक साहित्य वाटप। हा शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम खरं तर भारतीय जनता पार्टी आपल्या सासवड शाखा आणि पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर स्वर्गीय एकनाथ काका प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमान एक सुंदर असा सोहळा, असा गोड कार्यक्रम आपल्या पुरंदर विद्या संकुलामध्ये आयोजित केलेला आहे। खरं तर हे संकुल बहुजनांच्यासाठी प्रसिद्ध आहे, कारण तळागाळातील विद्यार्थी आपल्या संकुलामध्ये शिक्षण घेतो आणि मग या संकुलावरती निष्ठा ठेवणारे, प्रेम करणारे आणि अनेक माजी विद्यार्थी जे व्यासपीठावरती विराजमान आहेत, त्यांची तळमळ नेहमीच आपल्या पुरंदर संकुलाच्या प्रति आपणास दिसून येते आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर स्वर्गीय एकनाथ काका प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुरंदर तालुक्याच्या या सामाजिक कार्याच्या जाणीवेतून या ठिकाणी सुंदर असा सोहळा पार पडतो। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्यासपीठावरती विराजमान माननीय वासुदेव नाना काळे, अध्यक्ष पुणे जिल्हा भाजपा, त्याचबरोबर माननीय संतोष जगताप, अध्यक्ष स्वर्गीय एकनाथ काका प्रतिष्ठान, त्याचबरोबर सन्माननीय साकेत जगताप, त्याचबरोबर सन्माननीय निलेश जगताप, सन्माननीय श्रीकांतजी थिटे, सन्माननीय सईबाई सोना भाजपा पदाधिकारी आणि त्याचबरोबर अन्यही काही मान्यवर या व्यासपीठावरती विराजमान आहेत। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर असा सोहळा संपन्न होतोय। जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा आणि मी आजच्या मान्यवरांचं स्वागत आपल्या पुरंदर हायस्कूलचा संगीत मंच बोले मॅडम वडे सर यांना विनंती करतो की आपण आपल्या गीतातून, बहारदार गीतातून सुरातून त्यांचं स्वागत गीतातून करूया। संगीत मंच पुरंदर हायस्कूल।
खूप खूप धन्यवाद गोलेवाडे सर. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, या पुरंदरमध्ये देणाऱ्याची दातृत्वाची कमी नाही, कारण दातृत्वाचा सुगंध लाभलेले परिस्पर्शाचे हात आज या व्यासपीठावरती विराजमान आहे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावे, आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे त्याचा दातृत्व गुण आपल्या अंगी यावा, जोपासावा, हा एक उद्देश असतो. आणि अशा जाणीवेतून, अशा भावनेतून या समाजाविषयी जी तळमळ आहे ही निश्चितपणानं दिसून येते. आणि म्हणूनच आजचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या ठिकाणी गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्य वाटपाचा समारंभ आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी जे उपस्थित मान्यवर आहेत त्यामध्ये सर्वप्रथम माननीय वासुदेव नाना काळे, अध्यक्ष पुणे जिल्हा भाजपा, त्यांचा आपल्या पुरंदर विद्यासंकुलामध्ये सन्माननीय प्राचार्य सय्यद सर यांनी शाल आणि बुके देऊन त्यांचं स्वागत करावं अशी मी नम्रपूर्वक त्यांना विनंती करतो. आदरणीय वासुदेव नाना काळे, अध्यक्ष पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी, यांचं पुरंदर विद्यासंकुलामध्ये सहकार्य करणारे सन्माननीय संतोष शेठ जगताप, अध्यक्ष स्वर्गीय एकनाथ काका प्रतिष्ठान, यांचंही या ठिकाणी आपण स्वागत पुरंदर संकुलाच्या वतीने घेऊया. त्याचबरोबर सन्माननीय सन्माननीय निलेशजी जगताप, भारतीय जनता पार्टी पुरंदर अध्यक्ष, यांचंही स्वागत आपल्या पुरंदर विद्यासंकुलामध्ये प्राचार्य सय्यद सर यांनी करावं अशी विनंती करतो. भाजपा पदाधिकारी पुणे जिल्हा यांचंही या ठिकाणी प्राचार्य सय्यद सर यांनी शाल आणि पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय सनी माननीय युवराज बोरकर, सरपंच आंबोली, त्यांचंही स्वागत. आणि महत्वाचं आणखी एक आपल्याला या ठिकाणी स्वागत करायचं महत्वाची घटक युवा मोर्चा पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष, आपल्या पुरंदर संकुलाचे माजी विद्यार्थी, नेहमीच त्यांचा आपल्यावरती स्नेह आपल्याला दिसून येतो. आणि त्याचबरोबर माननीय किशोर घोरपडे, सन्माननीय किशोर घोरपडे, उपाध्यक्ष युवा मोर्चा पुरंदर तालुका, यांचंही आपल्या पुरंदर संकुलामध्ये शाल आणि पुष्प. आणि त्याचबरोबर माननीय श्रीकांत तिथे यांचंही स्वागत शाल आणि पुष्प देऊन प्राचार्य सय्यद सरांनी करावं. श्रीकांत तिथे भाजपचे पदाधिकारी यांचंही स्वागत. आणि विद्यार्थी मित्रांनो, जास्त वेळ न गवळता पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मी खूप खूप स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाची खरी रूपरेषा मांडण्यासाठी मी प्रास्ताविक करण्यासाठी प्राचार्य सय्यद सरांना विनंती करतो. भारतीय जनता पार्टी सासवड पुणे जिल्हा व स्वर्गीय एकनाथ काका प्रतिष्ठान सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपल्या शाळेतील 50 विद्यार्थ्यांना की जे गरीब आहेत, अभ्यासू आहेत, उत्कट आहेत, खऱ्या अर्थाने त्यांना शैक्षणिक साधनाची गरज आहे, अभ्यासापासून ते वंचित राहू नये म्हणून या ठिकाणी त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी केलं जाणार आहे. मी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं, पुरंदर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं आजच्या सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय वासुदेव काळे यांचं मी मनपूर्वक मोठ्या टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतो. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय संतोष शेठ जगताप नेहमीच आपल्या शाळेला या ठिकाणी विविध माध्यमातून शैक्षणिक आणि सामाजिक कार्य त्यांचं चालू असतं असे सन्माननीय संतोषजी जगताप या ठिकाणी सांगतो. त्यानंतर पुणे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सन्माननीय आपल्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी साकेतजी जगताप
यांचंही स्वागत करतो. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे पुरंदरचे अध्यक्ष आणि पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय निलेशजी जगताप सर यांचंही मनापूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाचे सहसंयोजक श्रीकांतजी थिटे यांचंही सहर्ष स्वागत. त्यानंतर सनीबाई सोनार या ठिकाणी उपस्थित आहेत, युवराजजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, किशोरजी घोरपडे. या सर्व मान्यवरांचं मी पुरंदर संकुलाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. आणि जास्त वेळ न घेता अशाच पद्धतीने ज्यांना खरोखर गरज आहे, अभ्यासापासूनही वंचित राहू नये असे उपक्रम आपण या ठिकाणी सादर केला, त्याबद्दल पुन्हा एकदा संस्थेच्या आणि संकुलाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो आणि माझा प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी निश्चितपणानं आपण मांडलेलं मत अतिशय सुंदर. पुन्हा एकदा धन्यवाद. खरं तर या गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना जे शैक्षणिक साहित्य वाटप केलं जात आहे त्यामध्ये एक बॅग आहे, वह्या आहेत, पुस्तक आहे, एक चित्रकलेची वही आहे आणि असा एक सुंदर असा संच बॅग सहित हा आपल्याला आज मिळणार आहे. खरोखर आपल्या जीवनामध्ये एक चांगली वाट मिळण्यासाठी, प्रेरणा मिळण्यासाठी हा एक मदतीचा हात त्यांनी जो पुढे केला त्याबद्दल मी पुनश्च एकदा या पुरंदर विद्या संकुलाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देईन. आणि यानंतर मी सन्माननीय संतोष जगताप यांना विनंती करेन की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं, त्यांना शुभाशीर्वाद द्यावे. सन्माननीय संतोष जगताप. आज या ठिकाणी पुरंदर संकुलमध्ये आपल्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्कूल किटचे वाटप या ठिकाणी आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे ज्यांचे शुभ हस्ते हे वाटप होणार आहे ते आमचे मार्गदर्शक वासुदेव नाना काळे, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा, त्याचबरोबर आमचे सहकारी निलेश भाऊ जगताप असतील, साकेतजी जगताप असतील, श्रीकांतजी थिटे असतील, त्याचबरोबर सनीबाई सोनार भाजपचे सोशल मीडियाचे पदाधिकारी असतील, युवराजजी घोरपडे, त्या सर्व आमचे आलेल्या माझे सहकारी व आपल्या संकुलाचे प्राचार्य मुझे सय्यद सर व विद्यार्थी मित्रांनो, प्रतिष्ठानमार्फत आम्ही आता या पुरंदर तालुक्यामध्ये जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांना हे स्कूल किटचे वाटप करत आहोत. आणि या स्कूल किट वाटप करण्यामागचा आमचा भारतीय जनता पार्टीचा एकच उद्देश आहे की आपल्या तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहिला नाही पाहिजे. किंवा जेणेकरून आपली परिस्थितीच्या माध्यमातून जर त्याला वाटत मुलगी असेल, मुलगा असेल तर शिकायचे, पण परिस्थिती आड येत असेल तर ती आड न येता तर चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घडलं पाहिजे. हीच भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी हे स्कूल किटचं वाटप करत आहोत. त्यासाठी मी मागच्याच आठवड्यामध्ये जेव्हा आम्ही नानांना फोन केला आणि नानांशी बोललो की नाना हे वाटप करताना आम्हाला आवडतो, तुम्ही वेळ द्यावा. नानांनी सुद्धा आमच्या या विनंतीला मान दिला आणि आवडतो नाना वेळात वेळ काढून आपल्या या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल मी नानांचे सुद्धा आभारी आहे की जेणेकरून आमच्या या मुलांकरता, मुलांचे कौतुक करण्याकरता व त्याचबरोबर आमच्यासारखा कार्यकर्ता सुद्धा ज्यावेळेस हे काही काम करतो, हे काम करत असल्यानंतर जर तुमचं जर काय आमच्या नेत्यांनी जर आम्हाला मार्गदर्शन केलं आणि जर आमच्या शहराची थाप मारली तर आम्ही सुद्धा अजून प्रमाणे कामाला लागतो. त्याबद्दल तुम्ही आला तर आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या मी आभार मानतो. आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला एकच सांगेन की जेणेकरून आम्ही हे जे किट देतो तुम्हाला, हे किट देत असताना या किटचा वापर चांगल्या पद्धतीने करून आपण चांगलं घडावं हीच एक आमची भावना आहे. आणि चांगल्या मार्क पाडून जर ह्या किटच्या माध्यमातून आम्हाला ते तुम्ही दाखवून दिलं की आम्ही काहीतरी म्हणजे जे किट दिलं ते तुम्हाला मार्कांमध्ये जर दाखवून दिलं नंतर ते दिसून येईल की आम्ही कुठेतरी तुम्हाला किट देण्यासाठी चांगलं किट दिल्याबद्दल तुम्ही तिथं उपयोग करून चांगलं काहीतरी केलंय. एवढीच एक अपेक्षा आहे की सय्यद सरांचे सुद्धा आभार मानतो की जेणेकरून त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि विशेष करून म्हणजे दुसरं बोलवलं नाही तर त्यांनी आवर्जून सांगितलं की मला माझ्याकडं मी त्यांना 30च विद्यार्थ्यांचं म्हणत होतो तर
त्यांनी मला सांगितलं की माझी संख्या एवढी की मी 30 नाही, मला उलट तुम्ही 70 तरी दिले पाहिजे. तर 70 आणि बाकीचा विचार करतात जसं 70 नाही 50 तरी घ्या, पण 50 मध्ये सुद्धा त्यांनी नाही दाखवली. याबद्दल मी उलट त्यांचे आभार मानतो की जेणेकरून तुमच्या वर्गामध्ये शाळेची संख्या आणि एकंदरीत त्यामध्ये आपल्या तालुक्यातील जरी गरजूंची संख्या बघता तुम्ही जे मान्य करत त्याबद्दल तुमचं मोठेपणा याबद्दल तुमचे आभार मानतो. आणि अशाच पद्धतीने जरी भविष्यामध्ये काय पुढे शाळेमधील विद्यार्थ्यांना आपल्या काही लागले तर शैक्षणिक बाबत कधी आम्हाला आवाज द्या. भारतीय जनता पार्टी सदैव तुमच्या पाठीशी उभे राहील एवढंच या ठिकाणी सांगतो आणि ज्याच्या अंगी दातृत्वाचा गुण असतो त्याची जोडी कधीच रिकामी राहत नाही असं म्हणतात आणि हा गुण आपल्याकडे पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आपला धन्यवाद. यानंतर सन्माननीय साकेतजी जगताप युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. आमच्या अध्यक्ष शहरातले संतोष काका बोलले, परंतु नाना हे माझ्या संस्थेचं व्यासपीठ आहे आणि तिथं नाही बोललो तर मग कुठेतरी मनामध्ये खंत राहते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींना फक्त सांगतो की 10 मिनिटामध्ये कार्यक्रम संपवणार आहे. आम्हाला पण माहिती की तुम्हाला असं वाटतं कधी कार्यक्रम संपतोय. जसे आपले सय्यद सर सगळ्यांचे प्रिन्सिपल आहेत तसे नाना सुद्धा आमचे प्रिन्सिपलच आहेत. एकदा सगळ्यांनी गोष्ट द्यायची आहे, भारत माता की जय. वा नाना, खरं तर संतोष काकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आपण पाहिलं असेल की आज सातपूर शहरामध्ये असं किंवा आता 2 दिवसापूर्वी त्यांनी बोरमध्ये सुद्धा मला 2 दिवसापूर्वी बोरचे आमचे मित्र आहेत त्यांनी विचारले की बाबा आमच्या इकडे किट काहीतरी काकांनी वाटप केलं. तिथून सुद्धा अनेक मित्रांचे आमचे फोन आले की आमच्या भागामध्ये आलं तर बघा. अनेक तालुक्यामध्ये त्याचबरोबर तालुक्याच्या बाहेर सुद्धा पुरंदर तालुक्याच्या बाहेर सुद्धा संस्थेच्या मार्फत स्वर्गवासी एकनाथ काका प्रतिष्ठानाच्या मार्फत संघटनेचा अध्यक्षपदाची जबाबदारी असताना सुद्धा ते अनेक ठिकाणी आपल्या प्रतिष्ठान मार्फत सर गरजू लोकांना विद्यार्थ्यांना मदत करत असतात. त्यांच्यासाठी एकदा काकांचं एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करू. वरतीच नाही काका संतोष काका, या बॅगवरती नाही. एक शाळेचा विद्यार्थी म्हणून आता तुम्ही अध्यक्षपदी मी पण अध्यक्ष होतो, परंतु 12 महिने विद्यार्थ्यांवरती काही जबाबदारी असायला त्या पद्धतीने आपण एक योगदान म्हणून या संस्थेकडे लक्ष द्यावं. आणि यासाठी सक्षम आमचे सय्यद सर आहेत, स्टाफ आहेत, आमचे सर्व शिक्षिका आहेत, मार्गदर्शक आहेत. या संस्थेवरती ना आपण जी ओपन जिम दिली आपण बघितली असेल ग्राउंडवरती स्वर्गवासी गिरीजी बापट साहेब असताना त्यांनी या संस्थेचं आपल्याला सांगितलं की संस्थेला आपण काय देऊ शकतो. म्हणलं बाबा आपल्याला एक ओपन जिम आपण देऊ. ती एक 2 ते 3 दिवसात बापट साहेबांनी आपल्याला ओपन जिम दिली होती आणि प्रस्ताव पास नव्हता तरी त्यांनी गाडी पाठवून या ठिकाणी या संस्थेमध्ये दिली होती. या ठिकाणी तालुक्याचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष नाकाराम जगदाळे हे सुद्धा आले. त्याचबरोबर समीरजी तरवडे गाडेगावचे उपसरपंच सरपंच, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी आघाडीचे विकासजी कटके यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचंय. या संस्थेबद्दल कारण की तो आम्हाला संस्थेमध्ये जो वेळ दिला त्याबद्दल सरांचा तुम्ही आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय दादा जगदाळे यांचा सत्कार प्राचार्य सय्यद सर यांनी शाल पुष्पजन करावा अशी मी विनंती करतो. आणि यानंतर माननीय निलेशजी जगताप अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुरस्कार. यानंतर नानांना विनंती आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. सन्माननीय ठीक आहे सन्माननीय निलेशजी जगताप अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पुरंदर यांनी आपल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. भारतीय जनता पार्टी सासवड आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे नेतृत्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष वसंत नाना काळे, जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय रंगरामदादा जगदाळे, या कार्यक्रमाचे नियोजन केलेले सातपुरचे अध्यक्ष उत्कृष्ट जगताप, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक
त्याच्यात उपस्थित असणारे आमचे ठिकाणी विद्यार्थी साहित्य जगताप, नेताजी करते, युवती बोरकर, सुनीलजी दरोडे आणि उपस्थित सर्वच मान्यवर. खरं तर स्वर्गीय एकनाथ प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुक्यामध्ये 1000 मुलांना दत्तक वाटपाचा कार्यक्रम होता आणि संतोष काकांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा आपण आपल्या हायस्कूलमध्ये अनेक कार्यक्रम आयोजित करतो. आपण मध्ये व्हॉलीबॉलच्या स्पर्धा घेतल्या होत्या, कराटे स्पर्धा इथं झाल्या होत्या. असे अनेक विविध कार्यक्रम हे विद्यार्थ्यांसाठी आपल्या हायस्कूलमध्ये आयोजित केले जातात आणि अशा पद्धतीने अतिशय सुंदर उपक्रम राबवणारे प्रतिष्ठान असेल आणि त्या माध्यमातून आपल्याला सर्व मुलांना, आपण खरं तर ग्रामीण भागातील मुलं आहोत आणि मराठी शाळेतून आपण त्यावेळेस शिक्षण घेऊन या पुरंदर हायस्कूलमध्ये प्रवेश करतोय 5वी-6वीच्या नंतर. खरं तर पुरंदर तालुक्यातील सर्वात नामांकित अशी संस्था ही पुरंदर हायस्कूल आहे. कारण की या हायस्कूलला प्रवेश करण्यासाठी 11वी-12वी फार प्रचंड कसरत करावी लागते आणि त्या पद्धतीने इथं काम होत असताना आपल्या सर्वच मुलांना घडवण्याचं काम सय्यद सर आणि त्यांचे सर्व शिक्षक च्या वतीने घडतंय. आम्ही खरं तर त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो की आमच्या पुरंदरमध्ये की भविष्यातील युवा पिढी घडवण्याचं आपण काम करत आहे. त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो आणि काकांनी या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल मी संतोष काकांचे खरं तर आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय महाराज. आपला मनपूर्वक धन्यवाद. यानंतर सन्माननीय गंगाराम दादा त्यांना विनंती आहे की आपण आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आज आपल्या हायस्कूलमध्ये स्वर्गीय एकनाथ काका जनता प्रतिष्ठानच्या वतीने जे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करतात ते आपले सर्वांचे लाडके जनता सातोरचे भाजपचे अध्यक्ष ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तुम्हाला सगळ्यांना दत्तकाचं वाटप होणार आहे. ते आपल्या सगळ्यांचे लाडके आमच्या जिल्ह्याचे नेते आदरणीय जिल्हा भाजपचे अध्यक्ष वासुदेवजी नाना काळे, या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्याचे मंडल अध्यक्ष आदरणीय दिलीपजी जगताप, विकासजी कटके, माझ्याबरोबर आलेले सुनीलजी दरोडे, त्याचबरोबर सासोड शहरचे माजी अध्यक्ष आणि युवाचे सरचिटणीस जिल्ह्याचे आदरणीय शाखेजी जगताप, श्रीकांतजी खिडे आणि या शाळेमध्ये या कॉलेजमध्ये बऱ्याच वेळा आम्ही पाहतो की खूप कार्यक्रम भाजपच्या वतीने या ठिकाणी होत असतात आणि या कार्यक्रमांना सगळ्यांना साथ देणारे, वेळ देणारे या कॉलेजचे प्राचार्य आदरणीय सय्यद सर, खरंच तुमचं किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. बऱ्याच वेळा आम्ही पाहतो की विविध पक्षाचे कार्यक्रम येत असतात, कुठचे कार्यक्रम घ्यायला भाग पडत असतात. पण ती शाळा किंवा ते कॉलेज जरा एवढा वेळ कोण देत नाही जेवढा वेळ सय्यद सर देत आहे. कुठचा कार्यक्रम घेऊन आलेला या ठिकाणी. तर खरंच हे प्राचार्य साहेब चांगली मदत आपल्या कार्यकर्त्यांना करत असतात. तुम्ही आत्ताच बसल्यावर विचारले की तुम्ही तुझ्या कॉलेजचे विद्यार्थी, मी नानांना सांगितलं नाना हे हुशार कोणाचं कार्यक्रम येतात आम्ही काय हुशार शाळेत नाही, आमचा तर तिकडं मागे इकडे होता. म्हणजे खरंच हे शाळा या कॉलेजचं नाव पूर्वीपासून आहे. म्हणजे आम्ही होतो, आमचा परीक्षेला नंबर लागला होता 10वीचा, तर आमच्या या शाळेत आम्ही परीक्षा दिली जावे. त्याच्यानंतर आमची 2005ची ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा मतदान देतो. त्यावेळेस आम्ही 11पैकी 11 सीट आमच्या आमची आणि त्यावेळेस मी 2 वार्डातून बोलतो, 2 वार्डातून बोलतो. हे कॉलेजच मला नक्की त्याला आहेच चांगलं म्हणजे कोणाची. तर सांगण्याच्या मध्ये कारण असा आहे की शाळा ही बरोबर चांगली आहे. या शाळेत कार्यक्रम घेण्यासाठी संतोषजी जगताप आग्रह या ठिकाणी प्राधान्य देतात.
आणि खरोखर मी एकदा आपली पुण्याला मिटिंग होती ना, प्रत्येकाला सांगितलं होतं नाव सांगा, काय करणार सांगा. तर तिने सांगितलं नाव घेऊन ते बाकीचं तुम्ही सांगा. कारण नुसतं दप्तर वाटतच नाही, तर गोरगरिबांच्याकडे जाऊन वेगवेगळ्या अडचणीच्या वेळी वेगवेगळ्या प्रकारचे शिदे, कपडे, तुमचं राशन खूप आदिवासी पट्ट्यात जाऊन संतोषी करत असतं. आणि आता आपण बघू त्याला इकडून मिळत असेल तिकडून मिळत असेल, मिळायला कुणाला पण मिळतं, पण ते आलेलं योग्य ठिकाणी नेऊन वाटायचं हे पण एक मोठं काम आहे. आणि तेवढा ते वेळ पण देण्यात आला पाहिजे. बरेच जण मी पाहिलं आमच्या इथे एक कार्यकर्ता होता एका पक्षाचा. पक्ष काय पार्टीला सांगत नाही, कारण कोण कुठल्या पार्टीला कधी जायला कोण कोण बसायला लागले. पण असं आहे की समजा मॅडमनी माझ्याकडे काहीतरी वाटायला दिले चहा साखर दूधला, तर तो कार्यकर्ता काय करायचा आमच्या साखर चिकन त्याच्या दुकानात होता काय साखर काय वाटायचं नाही, बाकीचं मग सगळं वाटायचं. मग ते नाना एक दिवस आले आमच्या गावात. नाना विचारलं कसं काय शिदा होता काय ते कार्यकर्ता होता मला सगळं दिलं गाव, पण ते साखर द्यायला काय जाते तेव्हा मी 5 कट्टे दिले. अगं ते मुळा पाडल्याच्या नंतर त्याच्याकडे ते वाटायला यायचं म्हणणार. तसं समजा तिकडे काय वाटायला येतंय किंवा समजा ते योग्य ठिकाणी सगळं ज्याचा मानपान येऊन त्यांच्या ठिकाणी पोहोचवतात, त्याच्यावर त्यांचं ते साखर ते त्यांच्यावर असणारा विश्वास हा कायम तसाच राहिलाय. आणि तसंच इथून पुढच्या काळातही संतोषजींच्या वाट्याला हा सगळं जे उपक्रम आहे तो त्यांच्याकडे जास्ती संस्थांनी सोपवावा आणि त्यांच्याकडे हे चांगलं कार्य करावं अशी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि त्यांच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो. आणि डॉक्टर जयंत आपण दिलेली कौतुकाची थाप ही आम्हाला नक्कीच प्रेरणादायी असेल आणि हा विश्वास हाच आम्हाला पुढं प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाईल. पुन्हा एकदा धन्यवाद. आणि यानंतर सन्माननीय वासुदेव नाना यांना विनंती आहे की आमच्या विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधावा. पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय वासुदेव नाना. आज आपल्या स्वामी विवेकानंद हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या पुरंदर हायस्कूलमध्ये स्वर्गीय एकनाथराव काका जगताप या ट्रस्टच्या वतीने शाळेतील आपल्या गरजू विद्यार्थ्यांना जे या ठिकाणी सॅक आणि वह्या चित्रकलेची वह्या त्या ठिकाणी रंगखडूचं वाटप करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांनी बोलवलं ते संतोष काका जगताप. माझ्या अगोदर ज्यांनी आता मनोमत व्यक्त केलं ते आपल्या भारतीय जनता पार्टी पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष, पुरंदर विधानसभेचे प्रभारी, संघाचे माजी संचालक गंगाराम दादा जगदाळे, आपल्या संस्थेचे प्राचार्य आणि माजी विद्यार्थी सय्यद सर, आपल्या तालुक्याचे अध्यक्ष पंचायत समितीचे माजी उपसभापती निलेश जगताप, जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आणि आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी साकेत जगताप, सोशल मीडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक श्रीकांत थिटे, सुनील कटके, या ठिकाणी तालुक्याचे सरचिटणीस मयूर जगताप आले त्यांचे स्वागत करतो. तसेच उपसरपंच बोरकर साहेब, सरपंच या ठिकाणी बोरकर साहेब आणि ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते बोरवे सर, समोर बसलेले सर्व विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आज मी आपल्या सगळ्यांच्या वतीने प्रथमतः संतोष काका जगताप यांचं मनापासून अभिनंदन करतो. टाळ्यावर आपण सर्वांनी आपण या ठिकाणी 50 विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप करणार आहोत. 50च का? त्यांनी सांगितलं की सरांनी सांगितलं, सय्यद सरांनी सांगितलं 70 विद्यार्थ्यांना, तर राहिलेले 20 विद्यार्थी सुद्धा संतोष काका पुढच्या टप्प्यात करून टाक. त्यामुळे सगळे सरांच्या मागणीप्रमाणे सगळे पूर्ण होतात.
त्यांना सगळ्यांना संतोष हे पण सांगितलं की जरी आता परवाना देत असतो तरी भविष्य काळामध्ये कधी कधी आम्हाला तुम्ही बोलवा, आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी हजर. खरं तर तुम्हाला सांगतो, तुम्ही जसं ह्या हायस्कूलमध्ये शिकता, माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो. त्यामुळे आम्ही पण कधीतरी तुमच्यासारखा आता म्हणजे मी भाषण नाही करत, म्हणजे 2 मिनिटं बाबा नाही तरी कोणी कुठं आपला ऐकतो. कारण आम्ही सुद्धा तुमच्यासारखं समोर बसले असतं, समोरचे काय बोलतात हे आम्ही कधी ऐकत नसायचो असं मला वाटतं. का तुम्ही ऐकताय का सगळे? ऐकताय सगळे? ठीक आहे, तुम्ही जरा आमच्या बरेच नाही. बंदी उठायच्या अगोदर ह्या मधल्या गाड्याने पहिल्यांदा टाळ्या वाजवल्या. मला वाटतं माझं सुरू करायच्या अगोदर हे टाळ्या वाजवून लवकर संपवा म्हणून. बरोबर ना? एखाद्या वक्त्याने भाषण लवकर संपवा आपण काय करतो? टाळ्या वाजवतो मध्ये. बरोबर ना? वाजवतो ना? पण मी जास्त वेळ लावणार नाही, मी 2 मिनिटात माझं म्हणून त्या ठिकाणी व्यक्त करणार आहे. खरं तर पूर्वी सरांनी आता सांगताना सांगितलं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातही घ्यावे. म्हणजे काय मला सांगा तुम्ही? म्हणजे देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे. म्हणजे काय? हात घ्यावे तुम्ही त्याला परत देता नाही पाहिजे. याचा अर्थ असा आहे की देणारा ज्याच्याकडे दातृत्व आहे, ज्याच्याकडे दानशूरपणा आहे, तो एखादा माणूस जर देत असेल तर समजा आपण घेत आहोत. तुम्ही भविष्यात ह्या आपल्या सासवड असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, राज्य असेल, ह्या देशाची भविष्यातली तुम्ही पिढी आहात. पुढे जाऊन हा देश चालवणारे तुम्ही सगळेजण आहात. मग हा तालुका चालत असताना, जिल्हा चालत असताना, राज्य देशात तुम्ही तुमचं नाव कमवत असताना आई वडिलांचं आपण नाव कमवणार आहे, आपल्या शाळेचं नाव कमवणार आहे. आणि हे सगळं होत असताना जसं आता संतोष काका जगतापांच्या माध्यमातून स्वर्गीय एकनाथ काका जगताप यांच्या ट्रस्टच्या वतीने आता शालेय साहित्याचं वाटप होतंय, ते आपल्याला देतात. उद्या भविष्यात तुम्ही कुठेतरी चांगले अधिकारी व्हाल, कुठे उद्योजक व्हाल, कुठे व्यावसायिक व्हाल, त्यावेळेस ह्या दातृत्वाची आपल्याला जाण असली पाहिजे. आपण हे विसरता कामा नये. कारण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. जे विद्यार्थी आता घेतील सरे, भविष्यात हे विद्यार्थी सुद्धा सगळे मोठे होणार. आणि तुम्ही मोठं झाल्यानंतर तुम्ही सुद्धा समाजातला दुर्लक्षित घटक की ज्याला खरंच शिक्षणासाठी आर्थिक अडचण आहे, अशांना मदत केली पाहिजे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हे लक्षात ठेवा. तुम्हाला जरी आता दिलं असेल, आज शालेय साहित्याचं वाटप झालं असेल, तरी तुम्ही सगळे ज्यावेळेस भविष्य काळामध्ये ज्यावेळेस शिकून मोठे होतात, तुमच्या पिढीनंतर ज्या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं गरज राहील त्या विद्यार्थ्यांना आपण सगळ्यांनी अशाच प्रकारचं दान केलं पाहिजे, अशाच प्रकारची मदत केली पाहिजे. म्हणजे काय? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हणजे काय? तर त्याचा दानशूरपणाचा स्वभाव, त्याचा दानशूरपणाचा गुण आपण घ्यावा, दातृत्वाचा गुण आपण घ्यावा. हेच खरं तर त्यामागचं म्हणणं आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना मी एवढं सांगू इच्छितो की आपण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये भविष्याची पिढ्या तुम्हाला ज्या ज्या काय संतोष काकाच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला मदत होतेच आहे. व्यासपीठावरचे सगळे आमचे नेते मंडळी, तसेच या ठिकाणी 200 प्राथमिकच्या 200 विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊची भरणी सुद्धा त्या ठिकाणी संतोष जगताप देणार. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे किती 25 जून आहे, पुणे शहरात 25 जून आहे. तुम्हाला माहिती काय? 49 म्हणजे आता 50 वर्ष झाली. 1975 या देशामध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे. पण तुमचा आमचा जन्म 75-70 असताना माहिती झाला. आणीबाणी आजच्या दिवसाचा 25 जुलै 1975 ला या देशामध्ये स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली. आपल्याला माहिती आहे कुठं आणीबाणी लागलेली. आणीबाणी काळ लावल्यानंतर आज त्याला 50 वर्ष पूर्ण झाली. असा काळा दिवस की या देशातली संपूर्ण राज्यघटना मुडीत काढून त्या ठिकाणी हुकुमशाहीकडे हा देश घेऊन जाण्याचं ताकद त्या ठिकाणी झालं होतं.
आजच्या ह्या 25 जूनच्या निमित्ताने खरं तर आज आपण सगळे विद्यार्थी जमलात। आता स्वतंत्रपणे एका दिवशी मी सगळ्यांना विनंती करतो की आपण परत एका दिवशी कार्यक्रम करू शकतो, कारण आपला वेळ नाही, विद्यार्थ्यांना वेळ नाही, आम्हाला पुढे कार्यक्रम आहे। त्यामुळे अशा ह्या दिवसाच्या निमित्ताने आज हा काळा दिवस म्हणून पाळतो आपण, तर हा काळा दिवस तुम्ही आता घरी गेल्यानंतर आणीबाणीचं तुम्ही सर्च करा, तुमच्या पुस्तकात सुद्धा असेल, युट्यूबवरती सुद्धा तुम्हाला सापडेल। त्यामुळं आपण ह्या आजच्या दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा देशाची राज्यघटना संविधान बळकट करण्यासाठी आपण सगळेजण प्रार्थना करू, प्रतिज्ञा करू, एवढंच या निमित्ताने सांगतो। पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, माझं मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खूप खूप धन्यवाद। शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणं महत्वाचं असतं आणि असा विश्वास निर्माण करणारी माणसं आज आपल्याला भेटली आहेत। जोरदार टाळ्या सर्वांसाठी। आणि यानंतर त्या कार्यक्रमाचं मुख्य गाभा म्हणजे शैक्षणिक साहित्याचं वाटप या ठिकाणी केलं जात आहे। तर जे आपल्या पुरंदर संकुलातील गरीब आणि भूतपूर्व विद्यार्थी आहेत, इयत्ता 5वी पासून 10वी पर्यंतचे, त्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जात आहे। ज्या विद्यार्थ्यांचं नाव घेतलं जाईल त्यांनी इथं व्यासपीठावरती यायचंय आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपलं साहित्य स्वीकारायचं आहे। सर्वप्रथम प्रशांत चंद्रकांत यादव, इयत्ता 5वी, सन्माननीय वासुदेव नाना काळे, अध्यक्ष पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी यांच्या शुभ हस्ते या विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य प्रदान करावयाची विनंती करतो।